नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तर आपण आज शिवजयंती निमित्त उल्हासनगर येथे आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून शिवजयंती निमित्त इकडे गडकिल्लेचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. तसं वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने आपण इकडे भेट द्यायला, तर कसा कार्यक्रमांचं स्वरूप असणार आहे आणि हा कार्यक्रम किती दिवस असणार आहे हे आपण इकडच्या आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. तर आपण इकडे महाराजांचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, स्मारक आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही जर बघाल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड त्याची प्रतिकृती साकारण्यात आली. त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. माहिती तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही. तर हा जो किल्ला आहे रायगड, ही हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. इकडेच महाराजांनी आपली सर्वात जास्तीत जास्त कारकीर्द केलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर टकमक टोक, जर एखाद्या माणसाने जर बलात्कार केला एखाद्या स्त्रीवर तर त्याला या टकमक टोकावरून टाकण्याची शिक्षा होती, ढकलण्याची शिक्षा होती. त्याच्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर इकडे महाराजांचा राजवाडा आहे आणि सदर आहे. तिकडे महाराजांची बैठक व्हायची, अष्टप्रधान मंडळांसोबत बैठक व्हायची आणि कसं हिंदवी स्वराज्य हे जास्तीत जास्त वाढेल त्या संदर्भात देखील रायगडावर माहिती सांगितली जायची आणि त्यानुसार रणनीती आखूनच वेगवेगळे किल्ले जिंकण्याची जे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते सर्व कार्य इकडे चालायचं. इकडे तसेच तुम्ही बघत असाल तर इकडे जगदीश्वराचं मंदिर आहे, म्हणजे शिवशंभूंचं मंदिर आहे. आता आपण पुढे एक एक किल्ल्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला देणार आहोत. तर त्यापुढे आपण कोरीगड बघितला. कोरीगड नंतर इकडे माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर रामशेज किल्ला आहे. या रामशेज किल्ल्याची थोडी तुम्हाला माहिती देतो की जेव्हा रामायण घडलं हिचे रामाची शेज होती म्हणून ह्या किल्ल्याला रामशेज असं नाव पडलं. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जे सरदार होते त्यांनी हा किल्ला 7 वर्ष झुंजत ठेवला. मुघलांनी खूप प्रयत्न केले हा किल्ला जिंकायचा, पण त्यांना जिंकता आलं नाही. एवढी आपल्यापर्यंत माहिती आहे. त्यापुढे या किल्ल्या संदर्भात काय माहिती आहे हे आपण बघू शकता. पण आपल्याला मिळालेली माहिती त्यानुसार हा किल्ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सरदार आहेत, त्यांनी मुघलांना नाकीनं बांधले होते हा किल्ला जिंकेपर्यंत. पण हा किल्ला झुंजत राहिला, लढत राहिला आणि 7 वर्ष अजिंक्य राहिला.
आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या किल्ले प्रदर्शनाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देऊ। तर आजपासून हे किल्ले प्रदर्शन 23 फेब्रुवारीपर्यंत आहे। उल्हासनगरमधील स्वर्गीय आनंद दिघे आजी आजोबा उद्यान, उल्हासनगर 4, मराठा सेक्शन 32, उल्हासनगर या ठिकाणी तुम्ही जाऊन ह्या प्रदर्शनाला भेट देऊ शकता। आणि आपले काय अभिप्राय आहे किंवा आपले काय कमेंट्स आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा। आणि ह्या कार्यक्रमाबद्दल तुमचे काय विचार आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।